3 दिवस होतो ना, 3 नाही, चौथा दिवस आहे आजचा आणि आज पहिल्यांदा एवढी थंडी वाजते सकाळी सकाळी. चलो अभी हम लेण्या बघायला जातो. चलो अभी हम लेण्या बघायला जातो. कुठे चालली माझी हिंदी. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावं. तर आज दुसरा दिवस आहे आणि आज पण आम्ही वेरूळमध्येच आहे. तर 3 दिवसाचं होम आहे. तर काल झाला तर तुम्ही बघितलं कालचं. तर आज पुन्हा जायचं आहे. तर मिस्टरांचं आवरायचं बाकी आहे. बाकीचे रूममधले सगळेजण गेले, आम्हीच बाकी आहे. तर आता थोड्या वेळात आम्ही पण निघतो आहे. तर आज मी मस्त ग्रीन कलरची साडी घातली आहे. तर तुम्ही काल बघितलं, खूप छान वाटत होतं. म्हणजे 750 कुंड म्हणजे होम बनवलेले आणि खूप मोठी गोष्ट होती ती. तर आपले मुख्यमंत्री पण आलेले होते त्याचं उद्घाटन करण्यासाठी. तर चला आता आम्ही निघतो 5-10 मिनटात. तर तुम्ही बघत राहा. आजचा माझा लुक बघा. आज मी ग्रीन कलरची साडी घातली आहे, जी देवींसाठी घेतलेली होती ती. हे बघा, मस्त दिसते ना. 8 वाजता 8:30 वाजता होम चालू होणार आहे. तर आम्ही निघू आता 5-10 मिनटात मिस्टरांचं आवरल्यानंतर. कारण काल खूप लवकर गेलो होतो आम्ही, त्यामुळं मग आज थोडंसं उशिरा चाललो आहे. आणि काल घृष्णेश्वरांच्या मंदिरात पण गेलो होतो, तर तुम्ही ते पण बघितलं. तर तिथे इतका व्हिडिओ काढता नाही येत, कारण तिथे सिक्युरिटी फॉर पर्पज आणि बाहेर पण त्यांच्या परिसरात फोटो अलाउड नव्हते, त्यामुळे मग तिथे पण नाही काढले. आणि खूप घाई झालं सगळं. म्हणजे होमाचे इथे जास्त फोन पण खेळतायत, म्हणजे व्हिडिओ पण नाही काढतात, कारण एका साईडला होम चालू असतो आणि आपलं व्हिडिओ काढेल, त्यामुळे इतकं जमत नाही. पण मग जसं होईल तसं मी तुमच्यासाठी घेत असते. तर चला आता बघू आज काय होणार आहे काय नाही. अजून नाश्ता बाकी आणि 3 दिवसाचे उपवास पण आहे. म्हणजे सकाळी उपवास धरायचा आणि संध्याकाळी सोडायचा, त्यामुळं मग 3 दिवसाचे उपवास पण आहे आम्हाला. तर चला आता. आणि माझं थोडेसे डोळे सुजल्यासारखे दिसत आहे, कारण झोप नाही, कारण 3लाच उठायला लागतं, त्यामुळं मग. आणि रात्री आम्ही किती साधारण 10-10 वाजेपर्यंत तर तिथेच होतो. तिकडनं आल्यानंतर मग घरी, आणि त्या धुरामुळे जास्त डोळे म्हणजे कंटिन्यू होम चालू असतो. आणि कधी कोणाचं होम जर असं थोडं विजत आला तर त्या धुरामुळे पूर्ण धूर डोळ्यात जातो, त्यामुळे तुम्ही माझे डोळे पण बघताय थोडे सुजल्यासारखे झाले. पण मग ठीक आहे, आता देवाचे याला आपण एवढं तर करू शकतो मॅनेज. तर चला. तर सकाळी सकाळी आम्ही निघालो आणि खूप थंडी होती, त्यामुळं आधी जाण्याच्या आधी आम्ही चहा प्यायला थांबलो. तर चहा घेतला आणि पुन्हा यज्ञ मंडपाकडे गेलो. तर आम्ही गेल्यानंतर तुम्ही इकडे बघताय भरपूर जण आलेले होते आणि प्रत्येकजण आपला यज्ञकुंड पेटवण्याची तयारी करत होतं, म्हणजे त्याच्यात समिधा वगैरे टाकण्यासाठी. तर आमचा यज्ञकुंड पेटवून झाला होता आणि मिस्टर इकडे यज्ञकुंडावर फुलं वाहत होते. तर थोड्याच वेळात यज्ञालाही सुरुवात झाली पुन्हा. तर तुम्ही बघताय, तर माझे डोळे बघताय तुम्ही, मी रडून जाम झाली होती, कारण खूप सारा धूर, म्हणजे दिवसभर बसायचं होतं आणि तो धूरसारखा डोळ्यात जात होता. पण मग झालं, तो दिवस पूर्ण गेला. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि तुम्ही इथे बघताय पूज्य जनार्दन स्वामींची खूप मोठी प्रतिकृती तयार केलेली आहे. म्हणजे हा डेमो प्रतिकृती आहे, याच्यापेक्षाही मोठी प्रतिकृती तयार करण्याचं काम चालू आहे. तर आज त्याचंही उद्घाटन करण्यात आलेलं होतं. तर आम्ही संध्याकाळी बघितलं. तर तुम्ही बघताय की भरपूर जण फोटो काढण्यासाठी आलेले होते तिथे आणि खूप छान वाटत होतं. म्हणजे संध्याकाळचं वातावरणही खूप अगदी प्रसन्न वाटत होतं तिथे. आणि जो हा रथ बघताय तुम्ही, निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचा, तर हा पूर्ण चांदीचा बनवलेला आहे आणि त्यात त्यांची मूर्ती देखील आहे. तर तिथे म्हणजे महिलांना त्यांना स्पर्श करता येत नाही, लांबूनच दर्शन घ्यावं लागतं. तर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग इकडे महिला अनुष्ठान बसलेलं होतं ना, तर तिकडे गेलो, कारण रिद्धीच्या मम्मीला भेटायचं होतं पुन्हा, कारण त्यांना रोज रिद्धीला मी व्हिडिओ कॉल करून दाखवत होती आम्ही जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत. तर तिकडे आम्ही गेलो आणि तिथेही आरती चालू होती, त्यामुळं मग आम्ही तिथे पण आरतीसाठी थांबलो, कारण आधी म्हणजे जिथे यज्ञ चालू होता तिथे आरती होते, त्यानंतर मग इकडे आरती होते. रिद्धीच्या मम्मीला भेटलो आणि मग पुन्हा रूमवर गेलो आणि झोपून घेतलं. आणि हा
तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय. तर पुन्हा सकाळी सकाळी आम्ही चहा घ्यायला आलो आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग आम्ही जनार्दन स्वामींचं मंदिर आहे तर तिथे दर्शनासाठी गेलो. तर तिथे देखील एक होम केलेला होता. तर त्याच्याच समोर तुम्हाला मी सांगितलं की तिथे सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर आहे. तर मी तिथे दर्शन घेतलं आणि म्हणजे सकाळी सकाळी देवांचं दर्शन घेतल्यानंतर दिवस अगदी प्रसन्न वाटतो. तर इथे मी दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर आज अनुष्ठानाचा तिसरा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे. करतोय आता लाकडं गोळा केली. होमा करताना खूप सारे लाकडं लागतात कारण तर लाकडं नाही म्हणत त्याला, काय म्हणतात, समिधा. तर आज शेवटचा आता ते लाकूड पण तिकडे गेल्याची समिधा होईल म्हणून मी पहिल्यांदा लाकूड बोललो. आणि आता आम्ही बाबाजींच्या मंदिरात आहे. आमचं दर्शन झालंय बघा. इथून पण मागचा जो कलश दिसतो ना तुम्हाला इथला, तर तो कृष्णेश्वरांचा आहे. दिसला तोच. तर तो कृष्णेश्वरांचा आहे. आणि आज मम्मी मावशी ते सगळे येणार आहे. म्हणजे दर्शनाला पण येणार आहे आणि पप्पांना भेटायला पण येणार आहे. मग आता बघू चला पुढे काय काय होतं. तर 2 दिवस तर छान वाटले. फक्त धुरामुळं थोडेसे डोळे आमचे सुजले. चला आवरा पटकन. चला येतात 8 वाजता चालू, 8:30ला चालू होणार आहे. मंदिराच्या मागे खूप सारे लाकडं होते. तर होमासाठी आम्ही लाकडं घेतले. त्यानंतर मग इथे नाश्ता करण्यासाठी आलो. तर नाश्त्याला पण फराळाचंच असतं तिथे. ह्यावेळेस आम्हाला साबुदाण्याचा चिवडा होता तर तो आम्ही घेतला आणि मग पुन्हा आपल्या यज्ञकुंडाकडे आलो. तर तुम्ही बघताय की सर्वजण आपापले लाकडं घेऊन येत होते कारण आज शेवटचा दिवस होता यज्ञाचा आणि प्रत्येक जणाला यज्ञ मंडप म्हणजे यज्ञकुंड पेटवायचा होता. तर पुन्हा यज्ञ चालू झाला आणि ह्या वेळेस फक्त 1-2 वाजेपर्यंतच यज्ञ होता तिसऱ्या दिवशीचा. तर आज मम्मी मावशीन ते पण येणार होते. तर त्यांचा काय मला व्हिडिओ घेता आला नाही आम्ही तिथे असल्यामुळे. आणि मिस्टरांच्या हातात तुम्ही बघताय की लाल कपड्यामध्ये नारळ बांधलेलं आहे कारण तिथे सांगितलं होतं की शेवटच्या दिवशी पूर्णाहुतीला लाल कपड्यात नारळ बांधून आणायचं. तर तुम्ही सर्वांच्या हातात बघू शकता. आता शेवटची आहुती द्यायची होती त्यामुळे सर्वजण उभे राहिले होते आणि ते नारळ हातात घेतलेलं होतं. तर त्या म्हणजे तिथे सांगितलं होतं की शेवटच्या पूर्णाहुतीला त्या नारळाला लाल कपड्यात बांधून आपली इच्छा सांगायची आणि त्याचा स्वाहाकार करायचा शेवटी. आणि त्यानंतर मग सर्व जे उरलेली समिधा वगैरे असती तर ते होमात टाकायचं. तर ते झालं. अशा प्रकारे आमचा 3 दिवसाचा यज्ञ संपन्न झाला. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा 3-3:30 वाजता आम्ही निघालो आहे. तुम्ही बघताय अंधार आहे पूर्ण. तर आम्ही तिथून भद्रा मारुतीला आलो. तर त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी मिस्टरांना तिथे अभिषेक करायचा होता. याआधीसुद्धा मिस्टर भरपूरदा शनिवारी भद्रा मारुतीला अभिषेकासाठी गेलेले. तर तिथे गेलो आम्ही सकाळी. तर तुम्ही बघताय की पहाटे तिथे कोणीच नव्हतं, पूर्ण सामसूम होता. पण हळूहळू लोकांची गर्दी व्हायला लागली होती. मग आम्ही हार वगैरे घेतला आणि मध्ये गेलो. तर गेल्या दर्शन घेतलं. तर अजून अभिषेकाला सुरुवात नव्हती झालेली. तर फक्त तिथे एक गुरुजी बसलेले होते. तर ते रात्रभर तिथे बसून असतात. तर भद्रा मारुतीच्या म्हणजे तिथे आपण म्हणतो ना रात्री त्यांच्याजवळ. तर मी पण मंदिर पहिल्यांदाच बघितलं तिथे. म्हणजे याआधी लहानपणी गेली आहे पण मग इतकं काही मला आठवत नाही. तर तिथे गेल्यानंतर मिस्टरांना कळालं की आता फक्त तिथले गुरुजीच तिथे अभिषेक करताय कारण इतर वेळेस बाकीच्या लोकांना पण अभिषेक करता यायचा. पण मग आता त्यांनी ते बंद केलं आहे. तर खूप मोठा हार घेतला होता आम्ही, तुम्ही बघताय मिस्टरांच्या हातात. त्यानंतर मग तिथे अभिषेकाला सुरुवात झाली आणि तिथे मग स्त्रियांना तिथे बघू दे म्हणजे तिथे उभं राहता नाही येत. आम्ही साईडला बसलेलो होतो. मग दर्शन वगैरे झालं, सर्व शृंगार झाला आणि तुम्ही बघताय की शृंगाराच्या आधीचं रूप आणि आता अभिषेक वगैरे झाल्यानंतर भद्रा मारुतींचा शृंगार केला आहे. तर इथे ना म्हणजे निद्रा अवस्थेत असलेले मारुती आहे. तर तुम्ही बघू शकता. आम्ही पहाटे 3:30 वाजता तिथे गेलेलो होतो आणि आता सकाळचे 6:30 वाजले. तर आता भरपूर जण दिसते तुम्हाला. 6:30च वाजले तरी भरपूर लोकांची गर्दी होती. तर आता आम्ही आलो आहे. तुम्ही बघितलं की आम्ही गेलो होतो भद्रा मारुतीला सकाळी म्हणजे 2ला 2:30 वाजता उठलो. 3-3:30पर्यंत सगळं आवरलं आणि मग भद्रा मारुतीला गेलो. तिथे तुम्ही बघितलं मारुतीचा सर्व शृंगार वगैरे अभिषेक वगैरे झाला. त्यानंतर मग आरती झाली
आणि आरतीच्या नंतर त्यावेळेस त्यांनी काही शूट घेऊ दिला नाही, त्यामुळे मग ते शेअर नाही करता आलं. आता आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो आहे आणि आता हॉटेलवरून निघणार आहे लेण्या बघायला. तर चला तुम्ही पण बघत राहा आमच्यासोबत. आज भयानक थंडी आहे, आज सकाळपासून थंडी वाजते आणि आम्ही 2-2:30 पासून उठलो आहे, त्यामुळं थोडं अजून जास्त थंडी वाजते. कसं वाटतं आज? 3 दिवस होतं ना, 3 नाही 4था दिवस आहे आजचा आणि आज पहिल्यांदा एवढी थंडी वाजते सकाळी सकाळी. चलो अभी हम लेण्या बघायला जातो. चलो अभी हम लेण्या बघायला जातो. कुठं चालली माझी हिंदी? तर चला बघू. आता वाजले 6:30. आम्ही तिथे 3:30ला पोहोचलो भद्रा मारुतीच्या इथे. तर 6:15पर्यंत आरती वगैरे झाली ना, आरती झाली ना आम्ही लगेच निघालो. कारण आमच्यासोबत जे 2 जण होते तर आमचे रूममेट्सच होते इथे, ते पण अनुष्ठानाला बसले होते. तर त्यांना म्हणजे त्यांना घाई होती, थोडी घरी जायचं होतं, त्यांना काम होतं दुसरं, त्यामुळं मग आम्ही आरती झालं लगेच निघालो. तर आता चला पहिले बघतो आम्ही परत अनुष्ठानाचे इथे पप्पांना भेटून येतो. तिथे त्यांच्याकडे बॅग द्यायची आहे तर त्यांना देतो आणि मग पुढे जातो लेण्या बघायला. चला आम्ही आता निघालो होतो लेण्या बघण्यासाठी. त्याआधी तर आम्ही पप्पांकडे बॅग दिली आणि त्यानंतर मग इकडे आलो. तर अगदी मंदिरापासून आपण पायी सुद्धा जाऊ शकतो, इतक्या जवळ आहे तिथनं. आम्ही मध्ये गेल्यानंतर मिस्टरांनी तिथे तिकीट काढलं, कारण मध्ये एंट्री करण्यासाठी तिथे चार्ज आहे. तर एकाचे 40 रुपये, तर दोघांचे मिळून 80 रुपये दिले. तर सकाळच म्हणजे पहाटेच म्हणजे आपण म्हणतो ना सकाळच झालेली होती, तर तेव्हाच गेलो तरी देखील तिथे भरपूर गर्दी होती. आणि तिथे म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या भारतातल्या सुप्रसिद्ध लेण्या आहेत त्या, तर अजिंठा वेरूळच्या लेण्या. तर याआधी मी तिथे बघितलेलं आहे, पण जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं लहान असताना बघितलं, इतकं काय आपल्याला त्यावेळेस समजत नाही. तर तिथे गेल्यानंतर खरंच सांगते खूप भारी वाटतं. आणि इथे बघू शकता महादेवांची पिंड. आणि त्या लेण्यांचं विशेष म्हणजे ती कैलास लेणी होती. तर ती म्हणजे पूर्ण एक पर्वतातला दगड, पूर्ण एकाच दगडात ती पूर्ण लेणी बनवलेली, म्हणजे असं कुठेच जॉईंट नाही आहे तिला, तर पूर्ण एकच दगडात सगळं बनवलेलं आहे. तर म्हणजे खरंच आश्चर्यकारक आहे ती गोष्ट. तर ते बघितल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस आपण समोरून बघतो ना ती गोष्ट, त्यावेळेस आपल्याला ते कळतं की म्हणजे कोणत्या प्रकारे बनवलेली असेल. तर खरंच खूप हुशार लोक असतील त्यावेळेसचे. आणि आपल्या भारतात असंच काही ना काही नवीन आहे, भरपूर बघण्यासारखं आहे. तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा तिथे. खूपच सुंदर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या कारागिराने एवढ्या कलाकुसरीने एवढं सुंदर मंदिर बनवलेलं आहे ते. तर खरंच तर आपणसुद्धा आत्तासुद्धा म्हणजे आत्ता ह्या काळात एवढी टेक्नॉलॉजी वाढली आहे तरीसुद्धा अशी मला नाही वाटत की एवढी छान प्रकारे कोणी बनवू शकतं एकाच दगडात ते पण. तर त्यावेळेस खरंच कारागीर खूप हुशार असतील. आणि तिथे आम्ही गाईड वगैरे काही घेतलं नाही, पण मग तिथे असं म्हणतात की ज्यावेळेस काही आक्रमणं झाले असतील त्यावेळेस तिथे मूर्त्यांचे सोंड वगैरे तिथे कापलेली आहे. तर तुम्ही ते बघताय की मी तिथे जी माहिती दिलेली होती तर ती माहिती पण घेतली तुमच्यासाठी, तर तुम्ही वाचू शकता. आणि बाहेरून तर खूप सुंदर दिसत होती. तर याला कैलास मंदिर असं म्हणतात. तर बाकीचं पण आम्ही लेण्या थोडं फिरलो आणि त्यानंतर आम्हाला घरी निघायचं होतं. तर घरी जायला उशीर नको, त्यामुळं मग आम्ही थोडं लवकर निघालो. तर चला आता आम्ही घरी निघतो. पुढचा व्हिडिओ आपल्याला घरचेच येतील. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.